धोकादायक पर्यटन याविषयी जेव्हा न्यूज 18 लोकमत बोलत आहे तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काळजी घ्यायला हवी पर्यटकांनी किंवा आयोजकांनी याविषयी तर आपण बोलतोच आहोत। त्या व्यतिरिक्त वर्षानुवर्ष पर्यटन स्थळांवर ज्या असुविधा आढळत आहेत, असुरक्षितता आढळते आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण भाष्य करणार आहोत, तेही जाणून घेणार आहोत। आमचे विरारचे प्रतिनिधी विजय देसाई आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। विजय, विरारच्या आजूबाजूला सुद्धा अनेक पर्यटन स्थळ आहेत, छोटी मोठी पर्यटन स्थळ आहेत जिथे अनेक पर्यटक जात असतात दिवसभरासाठी किंवा काही वॉटर पार्क सुद्धा विरारच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत। तर तिथे कशा प्रकारची काळजी घेतलेली आहे? एकतर कोरोनाची पार्श्वभूमी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षानुवर्ष ज्या असुविधा आपल्याला दिसतात, वर्षानुवर्ष जी असुरक्षितता आपल्याला अशा सगळ्या ठिकाणी जाणवते त्याच्याविषयी। अरे स्वर्ण, मी राजोडीच्या बीचवर आहे आणि या राजोडीचा बीच हा वसईला लाभलेला सुंदर असा समुद्र किनारा आहे। परंतु या ठिकाणचे जे सरकारने जे पर्यटनाबाबत जे दिलं जातं, सुविधा दिल्या पाहिजे ते इथे कुठेही दिसत नाही। आपण आता जर इथे फेरफटका मारला तर कोणतेही सुरक्षा रक्षक सुद्धा नाही आहेत। त्यामुळे धोकादायक पर्यटन म्हणू शकतो, कारण या ठिकाणी जे पर्यटनाला जर चालना द्यायची असेल तर इथे विविध सुविधा पुरवल्या पाहिजेत, तरच या पर्यटनाला वाव मिळेल। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की पर्यटनासंदर्भात काय म्हणणं आहे त्यांचे। तर सांगा काय सांगाल? मी स्थानिक रहिवासी असून जॉन्सन लोपेस माझे नाव आहे। पर्यटनाच्या दृष्टीने इथे वॉशरूमची सुविधा नाही आहे, ट्रॅफिक खूप जाम होतं, स्थानिक लोकांना त्यामुळे खूप त्रास होतो। विशेष म्हणजे इथे दारू पिण्यासाठी लोक म्हणजे अश्लील चाळीकडचे लोक जास्त येतात बीचवर। तर आमचं एक सांगणं आहे प्रशासनाला की तुम्ही पोलीस बंदोबस्त द्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दारू पितात आणि अश्लील चाळी करतात ते आणि स्थानिक लोकांना ते त्रास देतात, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर कुठे चाप बसला पाहिजे, अशी आमची आमचं म्हणणं आहे सर। जे अश्लील चाळी करतात त्यांना ताप बसला पाहिजे, पोलीस प्रशासन लक्ष दिलं पाहिजे। तर सांगा काय पूर्ण व्यवस्था आहे, पर्यटन कशा प्रकारे बहरलं पाहिजे? साहेब, हा तसा वसई तालुका नैसर्गिक विविध नटलेला तालुका आहे। या तालुक्यातून समुद्रकिनारी जी किनारपट्टी आहे, इथली सगळी स्थानिक शेतकरी आहे ज्यांना पर्यटनाचा हा जोडधंदा म्हणून मिळालेला आहे। परंतु सरकारने यावर म्हणजे गांभीर्याने लक्ष घातलेलं नाहीये। इथले रस्ते, इथले टॉयलेट्स, इथे रोड लाईट, अनेक सुविधा इथे देणं भाग आहे। इथल्या पर्यटकांना आपला व्यवसाय करण्यासाठी त्यांना कमीत कमी परवानगी देऊन त्यांना व्यवसायात अधिकृत करण्यात यावं, त्यांना जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात। कारण इथला स्थानिक भूमिपुत्र खूप काही व्यवसाय करू इच्छितो पर्यटनात, पण या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना अनेक शासकीय अडचणी असतात, त्यांना एनए लावावा लागतो, त्यांना सीआरची बंधनं लावावी लागतात। सरकारनं यावर गांभीर्याने लक्ष घालून या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि या सर्व व्यावसायिकांना, या उद्योगांना त्यांनी सरकारनं अर्थसहाय्य द्यावं लागेल। आणि इथली सगळी इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था जी आहे, रस्ते, लाईट, वीज आणि टॉयलेट्स, पार्किंग, या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या तर साहेब वसई तालुक्याचा गोवा व्हायला वेळ लागणार नाही। आणि साहेब इथे खूप चांगल्या प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य आहे। या सौंदर्यात इथून सुरत पासून अगदी नवी मुंबई, पनवेल पासून, मुंबईतून सगळं पर्यटक येत असतात। त्यांना अनेक सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला खूप अडचणी येतात, आमची दमछाक होते। ही होता कामा नये, शासनाने यावर गांभीर्याने लक्ष घालावं ही माझी शासनाला विनंती आहे। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, कारण या ठिकाणची जर सुविधा पाहिल्या तर इथे कुठेच सुविधा दिसत नाही आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांना सुद्धा इथे चांगलं पर्यटन होईल। विजय, अजून एक मुद्दा आहे ज्याच्याविषयी एका स्थानिकांनी भाष्य केलं, आपण सविस्तर त्याविषयी बोलायला हवं। मद्यपींचा त्रास महाराष्ट्रभरातल्या सगळ्या पर्यटन स्थळांवर बघायला मिळतो। जर सुरक्षा रक्षक नसतील अशा कुठल्याही पर्यटन स्थळांवर तर मद्यपी अक्षरशः इतरांना सुद्धा त्रास द्यायला कमी करत नाहीत। अशा किंवा बाटल्या सुद्धा तिथेच टाकल्या जातात, त्या तिथे फुटतात, मग अनेकांच्या पायाला लागतात, घाण सगळी करून ठेवतात, तिथलं खाणं पिणं जे असतं तेही तिथेच टाकलं जातं। या सगळ्याविषयी चाप बसावा म्हणून ज्या ठिकाणी आता तू उपस्थित आहेस त्या समुद्र किनाऱ्यावर यंत्रणा, स्थानिक यंत्रणा काही सोयी सुविधा पुरवतात का? सुवर्ण, या ठिकाणी कोणतीही सुविधा पुरवली जात नाही। या स्थानिक लोकांनी पोलिसांना अनेक वेळा तक्रार केल्या आहेत की या ठिकाणचे जे मद्यपी आहेत, जे धुडगूस घालतात त्यांच्यावर कारवाई करा, पण कोणतीही कारवाई केली नाही। आता माझ्यासोबत जे जॉन म्हणून आहेत त्यांनी सुद्धा सीपीनं सुद्धा सांगितलेलं आहे, आता ते सीपींची वेळ घेणार आहे, परंतु इथे कोणीही लक्ष देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सर सगळ्यात काय कसा त्रास केला जातो मद्यपींचा? कसं आहे की मद्यपी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू होतात,
आणि त्यांना इझी मिळतं. बिअर घेतली की ते आपल्या आमचे समुद्राच्या किनाऱ्यावर जे बंधारे बांधले त्याच्यावर बसणार. मुली, विशेष करून जास्त मुली ऍक्टिव्ह असतात. ड्रग्स, सिगरेट्स, आणि जर आपण विचार केला तर मुली आपल्याशी भांडण करण्याचा विचार करतात. आमच्या बहिणी असतात, भाऊ असतात, सगळे शेतीत काम करत असतात. त्यांना म्हणजे वेगवेगळ्या शिवायचे प्रकार आम्हाला ऐकायला मिळतात नवीन नवीन. आणि काय सांगायला गेलं तर ते आपल्याशी भांडण करण्याच्या उद्देशाने हे असतात आणि हे घोळक्याने असतात सगळे. आणि विशेष म्हणजे 2-2, 3-3 वाजेपर्यंत सकाळी हे दारू पिऊन नशेच असतात सगळे. तर आपल्या प्रशासनाला एवढीच इच्छा आहे की तुम्ही चेकपोस्ट उभारून तुम्ही गाड्याची झडती घेऊन या सगळे कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. नाहीतर आम्हाला आता गावकऱ्यांनी आम्ही ठरवलं आहे की आम्ही सगळे गावकरी एकवटणार आणि आम्ही खरा बंडी मारणार त्यांच्यावर. कारण आम्हाला नाही इलाज आहे, आमचे गुन्हे दाखल झाले चालतील. कारण हे आता खूप अति झालेलं आहे. कारण केरळच्या धर्तीवर आम्ही जेव्हा केरळला गेलेलो बीचवर, तेव्हा स्थानिक माणसांनी हे सगळं कंट्रोल करून प्रशासनाची मदत करून एकही माणूस बिअर पिताना तुम्ही फिरायला येऊ शकता, पण हे स्थानिक माणसं त्रास देऊन हे फिरण्याचं ठिकाण नाहीये. तर तुम्ही मला सांगा, या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे, आणि इथे लाईफ गार्ड वगैरे बाकीच्या सुविधा आहेत का? आम्ही माननीय शेट्टी साहेबांना भेटलेलो. त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही फोन करा. आम्ही फोन केलं, पोलीस येतात. पण सर त्यांचं मनुष्यबळ कमी असल्या कारणाने ते आपल्याला 1-2 पोलीस देऊ शकतो आणि 1-2 पोलिसांचं काम नाही सर. शनिवार रविवार 10,000 लोक आमच्या राजोडी बीचवर फिरण्यासाठी येतात आणि चांगल्या फॅमिलीज येतात. पण हे जे दारुडे असतात, मुली आणि जास्त यंग मुली असतात सगळ्या, ते दारू पिऊन सगळं धिंगाडा घालत असतात. त्यामुळे तो पर्यटकांना पण चांगल्या पर्यटकांना त्रास होतो, गावकऱ्यांना त्रास होतो. आणि टुरिझमचं, राजुरीचं नाव जे टुरिझम चांगलं आहे ते पण खराब, आमच्या गावाचं नाव पण खराब होतं. तर या दृष्टीने पोलिसांनी आणि प्रशासनाने लक्ष द्यायला लागलं. गावाचं नाव खराब होतंय. मला सांगा, ह्याच्यावरती काय नेमका उपाय केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? जसं गोव्याच्या धर्तीवर पेट्रोलिंग असते, गोव्याची एक पेट्रोलिंग व्हॅन समुद्रावर कायम फिरत असते. येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे झोन ठरलेले असतात, स्विमिंग सूट सुद्धा, की फॉरेनर्सना वेगळे, इंडियन लोकांना वेगळे, आणि किती अंतरात व्हायचं सगळ्याचे नियम ठरले आहेत. तसेच या शासनानं तसे नियम घालून द्यावेत, तसे बोर्ड लावावेत. इन्स्ट्रक्शन बोर्ड लावल्यानंतर त्यांना कोणाला सांगायला प्रत्येकाला आपण सांगू शकत नाहीत. आणि येणारी इथे एक पोलीस चौकी उभारण्यात यावी राजोडीला. बरोबर. आता आयुक्तालय झालंय म्हणजे लवकरात लवकर शक्य होईल. उद्याच आमच्या आयुक्तांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत तिने आमचा आढावा घेतलेला आहे. त्या आढावा बैठकीत ह्या सगळ्या सूचना मी त्यांना निवेदनामार्फत देणार आहे. आणि इथला पर्यटन खरा सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे आमचा प्रयत्न आहे. लक्ष दिलं इथला पाहिजे. पर्यटन कसं सुजलाम सुफलाम होईल याकडे आता गावकऱ्यांचं सुद्धा लक्ष विजय, लागलंय. म्हणजेच एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते सगळ्याच वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर आपण चर्चा करतो आहोत त्यावरून की छोटी मोठी सगळीच पर्यटन स्थळं ज्याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे, तिथं काही बेसिक सोयी सुविधा, सुरक्षा पुरवण्याची गरज आहे. अन्यथा मद्यपींचा त्रास खूप अनेक पर्यटन स्थळांवर वाढलेला आहे, त्याचा स्थानिकांना त्रास होतोय. आणि मग स्थानिक आक्रमक झाले, टोकाचं पाऊल त्यांनी उचललं तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विजय, आभार आता सविस्तर माहिती दिल्याबद्दल. धोकादायक पर्यटनाविषयी असेच बोलत राहूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.